कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाही, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे, असे कळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुसद येथील सभेत बोलताना केले. ओबीसी समाजाच्या बाजूने बोलताना एकही आमदार दिसत नाही. विधानसभा निवडणूक झाल्यावर ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होण्याची भीती ॲडव्होकेट आंबेडकर यांनी व्यक्त केली. की कुणबी मराठ्यापासून सावध राहा. याचं कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत. कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर, तो धनगरांबरोबर नाही, तो माळ्यांबरोबर नाही, तो वंजाऱ्यांबरोबर नाही, तो लिंगायतांबरोबर नाही, तो बंजाऱ्याबरोबर नाही, तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार, धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही. आणि म्हणून मग अशी म्हटलं की सावध राहा, यांच्यापासून सावध राहा. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? तर 100% धोका आहे. 100% धोका आहे. इलेक्शनच्या अगोदर नाही, पण इलेक्शनच्या नंतर आहे. माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं. ती झाली पाहिजे, पण आता ही वापरली कशी जाते हे आपण लक्षात घ्या. नवीन विधानसभा ज्यावेळेस गठीत होईल, 2-3 महिन्यामध्ये निवडणुका होतील, नवीन विधानसभा येईल. त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे, जात जनगणना केली पाहिजे, ही जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल. सर्व ओबीसीना वाटेल की आपली मान्य केली, पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल. तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्षात किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही, तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.